नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र नंदू। हे बघा, हा आपला केलेला हरभरा आहे जो आपण 1 तारखेला पेरलेला होता, 1 डिसेंबर 2024 रोजी। आज दिनांक 16 डिसेंबर 2024 असे याला 16 दिवस झालेले आहे आज कंप्लीट। आणि आपण पहिलं पाणी सुद्धा दिलेलं आहे, पूर्ण कंप्लीट झालेलं आहे याला आपलं पहिलं पाणी। बघा कसं निघालेलं आहे, चांगल्या प्रकारे उगवण झालेली आहे। हा पण विजयाच हरभरा आहे, गावरानी हरभरा। यामध्ये बघा कशी हराळ निघालेली आहे। आपण आधी पाणी दिल्याच्या नंतर जे तण उगवलं होतं त्यावर मिरा 71 मारलेला आहे आणि त्यानंतर हा हरभरा पेरलेला आहे। आपण पाणी देऊनच हरभरा पेरत असतो। आधी पाणी दिलं, त्यानंतर जे तण होतं, जे सोयाबीन होती ते उगवू दिलं, त्यावर तणनाशक मारलं। या वावरात खूप तण दिसत होतं म्हणून तणनाशक मारलं आपण। हे बघा रोयाची पावलं आहेत, हे करंट लावल्याच्या नंतरही रोई आले। आपण हा बघा करंट लावलेला आहे, हा आपण करंट म्हणजे हे बघा इथून वायर तार तोडलेला आहे, रोयांचा हौदोस आहे हा। रोई असे त्रास देतात आपल्याला, रोयांचा त्रास आहे। आपण झटका मशीन लावलेली आहे, आपण झटका मशीन आणलेली आहे, तो व्हिडिओ पण टाकलेला आहे। आजूबाजूला तुरी आहे बघा, चौभोवताल तुरी आहे, त्याच्यामुळं आपल्या हरभऱ्याला डुकरांचा, रोयांचा हा त्रास होणारच। त्याच्यामुळं आपण झटका मशीन लावली आहे, पण तो झटका 12 घंटेच असतो, त्याच्यामुळं रात्रीचा, आपण दिवसाचा करून ठेवलेला नाही अजून। हे बघा या ठिकाणी आधी पण शिफ्ट गेलेली नव्हती आणि नंतर पण शेवटी गेली आहे, त्याच्यामुळं हा जो एकच स्प्रिंकलरचा जो टप्पा आहे, हा टप्पा अजून निघालेला नाही। निघेल हा, पण सध्या निघालेला नाही। बघा हा समोर निघाला आणि हा निघालेला नाही, कारण आधी पण गेलेला नव्हता आणि आता पण गेलेला नाही, त्याच्यामुळे थोडा लेट उगवण होईल। अशा प्रकारचा आपला हरभरा, ज्या ज्या ठिकाणी पाणी कमी गेलं आहे किंवा मग लेट गेलं, कमी गेले म्हटल्यापेक्षा लेट गेलं, त्या ठिकाणी थोडंसं लेट उगवण होते त्याची। आज 15 दिवस झाले, 15-16 दिवस आपण याला हे बघा असे आहे ते पडलेले आहे। हा बेरलेला तास आहे हे बघा, तिथून समोर पण बेरलेला आहे। अशा प्रकारचं आपण याला 20-22 दिवसांनी किंवा 25 दिवसांनी एक फवारा करणार आहे। सर्व उगवून निघून द्यायची आणि त्यानंतर एक फवारा मारायचा। पहिला फवारा आपल्या घरच्या वावरात 2 फवारे झालेले आहे। आपला फवारा चांगला, आपल्या वावरातला हरभरा चांगला आता फुलावर सुटलेला आहे। आपण 5% आता त्याला 5%पेक्षा कमी फुलं आहेत, तो व्हिडिओ टाकीलच मी। हे बघा हा इकडे पाणी लेट गेलं होतं म्हणून उगवण चांगली झालेली आहे बघा अशी। या ठिकाणी आपण हा लेट झालेला आहे, 1 डिसेंबर 2024 ची पेरणी आहे, त्यामुळं आपण येथे 40ची उन्हारी लावलेली आहे। 40-45ची, 40ची आपल्या घरीच लावलेली होती, आपण 45ची उन्हारी लावलेली आहे। 45ची का, तर जेवढा हरभरा लेट होईल, कारण आपला 1 डिसेंबर म्हणजे थोडा लेटच झालेला आहे,
हे बघा, हे तास बेरलेलं होतं, म्हणून आपण यामध्ये हरभरा आणि धने असे टाकलेले. हे बघा, बारीकमध्ये धने दिसते तुम्हाला. असं तास बेरलेलं होतं, म्हणून नंतर दुसऱ्या दिवशी लगेच आम्ही जे तास बेरलं त्या ठिकाणी अशा काड्या रोवलेल्या होत्या आणि दुसऱ्या दिवशी लगेच आपण हे बघा, हे पण बेरलेलं आहे तास. या ठिकाणी पण आपण हरभरा आणि धने, हे बघा धने दिसतात तुम्हाला, हां धने हे जे टाकलेले आहे, हरभरा आणि धने असे मिक्स पेरलेलं आहे. त्या ठिकाणी आधीच रोवून ठेवल्या काळ्या, आणि जो एक्का असते त्या एक्क्यानं आपण त्यामध्ये हरभरा पेरलेला आहे. हरभरा आणि धने असे मिक्स करून लगेच दुसऱ्या दिवशी, आणि त्यावर मग पाणी आलं जाय. आपण जे पहिलं पाणी देतो पेरल्याच्या नंतरचं पहिलं पाणी ते देतो, ते पहिलं पाणी त्यावर आलं जाय. अशा प्रकारचा आपला हा हरभरा चांगला आहे. वेळोवेळी आपण याचं पण नियोजन टाकत जाऊ. 3 वावर आहे, 3 वावराचे वेगवेगळे व्हिडिओ आपण टाकत जाऊ. हे केलेलं वावर आहे, क्षेत्र आहे. हा 1 तारखेचा पेरणा आहे ही. आणि जे दुसरं 6 एकर केलेलं आहे ते 23/11चं पेरणं आहे. 23 नोव्हेंबरचं, हा 1 डिसेंबरचं पेरणं आहे. आणि आपल्या घरच्या वावरातलं 28 ऑक्टोंबरचं पेरणं आहे. अशा प्रकारचा आपण तो व्हिडिओ टाकूच. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद. कमेंट्स करून सांगा मला उगवण कशी झालेली आहे आपली, आणि आपले काही अजून कमेंट्स असेल तर त्यासुद्धा करा. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.